वर्षातला शेवटचा दिवस म्हणजेच 31 जवळ आलेला आहे. अवघ्या एक दिवसावरती 31 येऊन ठेपला आणि 31च्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांनी वेगवेगळे नियम जे आहेत ते जाहीर केलेले आहेत, आदेश लागू करण्यात आलेले आहेत. सध्या 31 म्हटलं की सगळीकडे पार्ट्यांचा माहोल असतो, सगळ्यांना पार्टी करायची असते. कोणी घरात करतं, कोणी बाहेर करतं, पण बाहेर जाऊन हॉटेल असतील, रेस्टो बार्स असतील, पब असतील, या ठिकाणी जाऊन पार्टी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरती पुणे पोलिसांकडून अनेक नियम घालून देण्यात आलेले आहेत. हे सगळेच नियम काय आहेत आणि ही पार्टी करताना तुम्ही काय करायला हवं आणि काय करायला नकोय हे सगळं बोलण्यासाठी माझ्याबरोबर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी सर आहेत. सरांकडून आपण जाणून घेणार आहोत की हॉटेल असोसिएशन म्हणून त्यांनी यावेळेस काय काय ठरवलेलं आहे आणि सगळे जे हॉटेल्स आहेत ते आपल्या सगळ्याच ग्राहकांना वेलकम करण्यासाठी किती रेडी आहेत. सर, पहिलं तर सगळ्यात वर्षातला शेवटचा दिवस हा हॉटेल चालक म्हणून खूप मोठा दिवस असतो तुमच्यासाठी, सो त्या दृष्टिकोनातून तयारी कशी झाली आहे? धन्यवाद तुम्ही आम्हाला हा प्रश्न विचारल्याबद्दल. आणि आम्ही आमच्या हॉटेल असोसिएशनच्या मेंबर थ्रू आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे की जसं गव्हर्नमेंटने आपल्याला पाठे 5 वाजेपर्यंत परमिशन दिलेली आहे, ड्रिंक्स वगैरेला सगळं परमिशन दिलेली आहे, तर आपल्या कस्टमर जे नेहमीचे कस्टमर ऑलमोस्ट सगळ्या हॉटेलमध्ये त्यांचे ते रेग्युलर कस्टमर असतात आणि काही 10-20% नवीन येतात त्यांच्याबरोबर. तर आम्ही सगळ्यांना सांगितलं की आपल्या कस्टमरचं पण आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे. त्यांना कुठलेही घटना घडू नये, म्हणजे दारू पिऊन चालवणं वगैरे. तर आम्ही सगळ्या हॉटेलमध्ये सगळ्यांनी आपापल्या हॉटेलमध्ये छोटेसे बोर्ड लावलेत की बाबा जास्ती दारू पिऊन तुम्ही गाडी चालवू नका, की तुमच्या ग्रुपमध्ये एखादा माणूस कोणतरी गाडीत जात असाल तर एखादा माणूस कोणतरी न पिलेला माणूस पाहिजे, कारण सगळेच घरी सेफली जातील. आणि अजून एक त्याच्यावरती आम्ही असं एक विचार केला की सगळे व्हॅलेचे जे लोक आहेत त्यांना आम्ही अपॉइंट केलेलं आहे. आम्ही त्यांना जर काही आम्हाला वाटलं, आमच्या कॅप्टनला वाटलं की मॅनेजरला वाटलं की बाबा हा माणूस दारू पिलेला आणि त्याच्याबरोबर न पिलेला माणूस कोणी नाही आहे गाडी चालवायला, तो विथ फॅमिली जात असेल, तर आम्ही त्यांना गाडी ठेवून घेतो त्यांची आणि त्यांना आम्ही ओला कार किंवा काय जे कार्स आम्ही हायर केलेले आहेत, जे आमच्याकडे ठेवलेले आहेत आम्ही एका दिवसासाठी, तर त्या गाडीने आम्ही त्यांना पाठवू आणि घरपोच करू आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सांगू की तुम्ही येऊन गाडी घेऊन जा म्हणून. आणि जर आम्हाला काही डाऊट वाटला की जास्ती पिलेले तर त्या ग्रुपमध्ये आम्ही लिकर सर्व करणं स्टॉप करू. कारण काय, त्या ग्रुप जर असेल तर ते असं होतं की आपली जास्ती पिणं, पण त्यांना वेळेत स्टॉप केलं नाही तर काही दुर्घटना जे मोटरसायकलवर जातात त्यांच्याबद्दल आम्ही काय करायचं, सगळ्यांचा आम्हाला विचार करावा लागतो. म्हणून त्यामुळे आम्ही ठरवलं की सुमोटो आपण आपल्या मेंबरने ठरवायचं की त्या ग्रुपला आता ह्याच्यापुढं दारू सर्व करायची का नाही करायची. थोडासा वादविवाद होईल, पण आपण सगळ्यांना आमच्या हॉटेल असोसिएशन मेंबरला सगळ्यांना आम्ही सांगितलं की त्यांच्याशी गोडीत बोलून समजून 100% त्यांना समजून त्यांना न काहीतरी चुकीच्या गोष्टी होता कामा नये, भांडणं होता कामा नये. तर सगळे ऐकण्यातले लोक असतात, नसेल तर त्यांचे मित्रामधले कोणतरी असतं समजूतदार, तो त्यांना समजून घेऊन जातो. नेहमी असं होतं. आणि 31ला ॲक्सिडेंट असं फार कमी झालेले आहेत पुण्याच्या 2-3 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलं तर हा विषय आहे. आणि आम्ही सगळ्यांना सांगतो की हॅपी न्यू इयर ॲडव्हान्समध्ये सांगतो. आणि सगळे आमचे जे हॉटेल्सचे कस्टमर आहेत त्यांनाही सांगतो की तुम्हीही सुद्धा कंट्रोलमध्ये वागावं. सर, लिकर सर्विंग बाबत तुम्ही आता सांगितलं, तर असे बरेच ठिकाणी अशा बातम्या फिरत आहेत की 4 ड्रिंक्सच्या वरती तुम्हाला सर्व केलं जाणार नाहीये. सो या बाबतीत लोकांना खूप कन्फ्युजन आहे, तर ते थोडंसं क्लिअर करा की तुमच्याकडे कोणते नियम पोहोचलेले आहेत आणि कुठल्या नियमात राहून तुम्ही लिकर सर्विंग करणार आहात. असं काही गव्हर्नमेंटने नियम काढला नाही, 4 पेक्स वगैरे काही काढला नाही. काही हॉटेलर्स ज्यांना असं वाटतं की आपले कस्टमरना रिस्ट्रिक्ट करायचं, तर त्यांनी ते रिस्ट्रिक्ट केले करण्यासाठी त्यांनी ते 4 पेकचं सांगितलं. शेवटी ड्रंक अँड ड्राईव्ह 1 पेक घेतलं तरी किंवा 2 पेक घेतलं तरी तो पकडला जातो, तोही गुन्हा होऊ शकतो. त्यामुळं तसं आम्ही केलं नाही, रिस्ट्रिक्ट केलं नाही. पण कस्टमरला आम्हाला जर वाटलं की ह्या ग्रुपमध्ये आता सर्व करणं बरोबर नाही आहे, त्याचं काहीतरी वाईट घटना घडेल पुढं, म्हणून मग आम्ही सुमोटो त्यांना सांगतो की आम्ही आता दारू देणार नाही. तिथंही थोडासा वाद होईल, पण वी आर रेडी फॉर ऑल दॅट थिंग. काहीतरी मोठं होण्यापेक्षा इथंच काहीतरी कमीत कमी झालेलं हे आहे.
कंट्रोलमध्ये असेल. सर, जसं तुम्ही सांगितलं की काहीतरी घडू नये यासाठी आम्ही प्रिकॉशन्स घेणार आहोत. सो प्रिकॉशन्स म्हणून कुठे काही बाउन्सर्स असतील किंवा सुरक्षा रक्षक असतील अशा पद्धतीने काही अपॉइंट करावेत असं तुम्ही असोसिएशनला काही सांगितलंय का? ना आता जिथं बाउन्सर्स आहेत तर तिथं म्हणजे त्यांनी डान्सला ते अलाव करतात 12-12:30पर्यंत, कारण म्युझिकही अलाउड आहे हे 5 दिवस 25 ते 31पर्यंत. त्यामुळे डान्स जिथं तिथं बाउन्सर 100% असतात. बाउन्सर असल्यामुळं हे असले काही वादविवाद होणार नाही. पण तसे 20-25%च आहेत त्या टाईपचे जे हॉटेल्सचे जिथं डान्स करायला अलाउड आहे वगैरे. बाकी इतर ठिकाणी लोक 31st इयर एंड आहे म्हणून जेवायला गेट टुगेदर करण्यासाठी बाहेर पडतात. सगळे लोक त्यातले नाहीत, मी ते सांगितलं. पण 20-25% जिथं पब्स आहेत तिथं ह्या गोष्टी घडतील आणि तिथं या गोष्टी घडणार त्याच्या आधी प्रिकॉशन्स त्या हॉटेलवाल्यांनी बाउन्सर बोलून ते केलेलं असतं. सर, जसं तुम्ही आता पबचा विषय काढलात, पबच्या बाबतीत गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून पब चालकांसाठीचे नियम काय आहेत आणि तुम्ही स्वतः इतर चालकांना आवाहन काय करू इच्छिता? जसं आपण बघितलं की लहान मुलांना लिकर सर्व्हिंग वगैरे हे सर्रास होताना पाहिलं. नाही, आता ते तर कंपल्सरी बंद केलेलं आहे. आम्ही सगळ्या हॉटेलमध्ये 10 ठिकाणी प्रत्येक माणसाने 7-8 ठिकाणी तरी हॉटेलच्या प्रत्येक जिथं माणसाला कळेल कस्टमरला कळेल आम्ही लिहिलेलं की कुठल्या 21च्या खाली आलेलं त्याला आम्ही दारू सर्व करणार नाही, 25च्या वरती असेल त्यांना हार्ड लिकर सर्व करू. हे सगळ्यांनी लिहिलेल्या सगळ्या गोष्टी. एंट्री असतं जिथं बसतात तिथं आसपास तुम्हाला ते वाचायला मिळेल. हे गेले आम्ही 1-1.5 वर्षापासून ते स्ट्रिक्टली फॉलो केलेलं आहे. आम्ही आमच्या ह्यांना सांगतो की तुम्ही कंट्रोल करा. पब हा विषय म्हणजे सगळ्या पबमध्ये डान्स होता असं नाही. हे जे घटना घडतात ते मॅक्झिमम जिथं डान्स होतं तिथं पोरं ऐकत नाहीत, एकत्र आलेले असतात किंवा एक कपल डान्स करताना दुसरा कपल किंवा दुसरी पोरं काहीतरी सरकास्टिक रिमार्क पास करतात, त्याच्यावर भांडणं होतात. हॉटेल मॅनेजमेंटशी आणि कस्टमरशी होत नाही, हे कस्टमरमध्ये होतं. तिथं आमचे बाउन्सर जे आहेत ते त्यांना कंट्रोल करतात. दोन्ही पार्टीला आयदर एकाला ठेवतात, एकाला पाठवून देतात, या दोघांना समजवतात किंवा दोघांनाही हॉटेलच्या बाहेर जायला सांगतात. आणि हॉटेलच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही पोलीस कंट्रोल रूमला पण ते कळवतो की कारण हे दोघं जर बाहेर गेले, इथं नाही केले मारामारी आमच्या हॉटेलमध्ये पण बाहेर जाऊन करतील म्हणून आम्ही पोलिसांना त्यांना वॉर्निंग द्यायला लावतो, त्यांना बोलवतो. कारण त्या दिवशी सगळ्या चौकात पोलीस असतात. त्यामुळं हॉटेलनी कंप्लेंट केली की 2 मिनिटात पोलीस येतात, कारण ते आजूबाजूला कुठंतरी ह्याच्यासाठी थांबलेले असतात. त्यामुळं पोलिसांची पण आम्हाला मदत मिळते. आम्ही त्यांच्याशी असं बोलणं केलेलं आहे की तुम्ही आम्हाला त्या बाबतीत लगेच तुम्ही रिपोर्ट करा आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. मोठा प्रॉब्लेम होण्यापेक्षा जिथं स्टार्ट आहे तिथं सॉल्व्ह केलं तर बरं होईल. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. बऱ्याचदा 31st म्हटलं की खूप जास्त पिऊन काहीतरी होतं, म्हणजे जोश में होश खोना आपण ज्याला म्हणतो, तशा प्रकारच्या घटना घडतात. त्यामुळे तुम्ही सगळ्या पुणेकरांना एक हॉटेल चालक म्हणून काय आवाहन कराल जे हॉटेल्समध्ये जाऊन पार्टी करू इच्छितात? नाही, मी सगळ्या पुणेकरांना एक आमच्या हॉटेल असोसिएशनच्या वतीने मी एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही बाहेर एन्जॉय करायला आलेला असता, तुम्ही फुल एन्जॉय करा, पूर्ण त्याचा बेनिफिट घ्या. तुम्हाला पाटे 5 वाजेपर्यंत तुम्हाला परमिशन आहे की फूड एन्जॉय करण्यासाठी. तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या आणि तुमच्यातला कोणतरी असं काहीतरी थोडंसं वागलं तर त्याला तुम्ही तुमच्या परीने कंट्रोल करून त्याला तुम्ही व्यवस्थित घरी घेऊन जा. आमच्याकडनं आम्ही तुम्हाला चांगली सर्व्हिस, चांगलं जेवण आणि तुम्ही सॅटिस्फाईड होते असं आमचं एन्व्हायरमेंट आहे. प्रत्येक हॉटेलमध्ये त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे, त्याचा एन्जॉयमेंट करा. तुमच्या ग्रुपबद्दल गप्पा गोष्टी आहेत त्याचा एन्जॉयमेंट करा, ड्रिंक्स करा. जर जे घेणार असेल त्यांनी ड्रिंक करावं. पण काही चुकीच्या घटना घडू नये याची तुम्ही पण काळजी घ्यायला पाहिजे. आम्ही आमच्या परीने पण आम्ही काळजी घेऊ. सर, याच प्रश्नाला जोडून खरं तर एक प्रश्न होता की 5 वाजेपर्यंतची पार्टीला परवानगी दिलेली आहे, त्यावरून अनेक संघटना किंवा संस्था आहेत ज्या याच्या अगेन्स्ट सुद्धा आहेत. पुणे पोलीस आयुक्तांना अशा प्रकारची पत्र सुद्धा देण्यात आलेली आहेत की ही परवानगी देऊन तुम्ही चुकीचं केलेलं आहे. कारण थोडक्यात पाहायला गेलं तर संस्कृतीचं शहर म्हणून पुणे शहर ओळखलं जातं. तुम्ही या भूमिकेकडे कसे बघता? नाही, ॲक्च्युअल काय असं आहे, आता पुणे हे कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. पुण्यामध्ये सगळ्या जगभरातले लोक पुण्यात राहतात आणि आता ह्या वर्षी तर आम्ही पर्टिक्युलर पाहिलं आहे NRI जे भारताबाहेर होते ते खूप प्रमाणात ते NRI आपल्या पुणे शहरामध्ये आलेत, कारण त्यांचं ओरिजिनल घर पुणे आहे. तर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पण पाहतो की दररोज कित्येक तरी NRI आमच्याकडे जेवायला येत असतात. त्यामुळं आता ही लोक आलेत जे आपली भारतीयच आहेत, ते NRI आहेत आता, पण ते लोक पण आपल्याकडे खूप प्रमाणात आलेले आहेत. तर त्यांनाही आपण एक चुकीचं इम्प्रेशन जाऊ नये, हॉटेलवाल्यांनी पण ती काळजी घ्यायला पाहिजे. आणि
बिझनेसही लोकांचा चांगला होईल आणि सगळेच दारू पिऊन दंगा करता असं होत आहे. त्यात 2-4% लोक असतात. पोलीस आम्हाला जर काय वाटलं हॉटेलवाल्यांना की डाऊट आलं की ही जो ग्रुप आहे हा बाहेर जाऊन काहीतरी करेल तर आम्ही इमिजिएट पोलिसांना ते आधीच कळवतो आणि ह्यावेळी आम्ही ठरवलं की पोलिसांना आधी कळून टाकायचं की बाबा पुढं जाऊन काही मोठी घटना घडू नये. तर तुम्ही एकदा काय पोलीस इंटरफेअर झाले की ते पूर्णपणे प्रकरण तिथंच शांत होतं आणि काही प्रॉब्लेम होणार नाही. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला माहिती दिलीत. आपण बघतोय की 31st आलेला आहे आणि 31stच्या दृष्टिकोनातून जे काही संभ्रम होते ते सरांनी आपले सगळेच दूर केलेले आहेत. काय नेमके नियम असणार आहेत, पुणेकरांनी काय करायला हवं, हॉटेलमध्ये गेल्यावरती काय करू नये, हे सगळंच सरांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने येणारा जो 31st आहे तो अगदी सेफली छान असा एन्जॉय करा, सेलिब्रेट करा. यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन होणार नाही, अनुचित प्रकार कुठलाही घडला जाणार नाही. ही सगळी जबाबदारी घेणं ही सगळी पुणेकरांची जबाबदारी आहे, फक्त पोलिसांची किंवा हॉटेल चालक मालकांची नसून ही सगळ्या ग्राहकांची, पुणेकरांची सुद्धा जबाबदारी आहे. इथे बाहेर फिरणारा प्रत्येक माणूस हा एकमेकांची जबाबदारी आहे असं समजून प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने छान आपल्या पुरतं एन्जॉय करावं. कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला या सगळ्याचा त्रास होणार नाही किंवा नियमांचं उल्लंघन होणार नाही असं कुठलंही कृत्य करू नये आणि अशाच पद्धतीने अगदी सेफली आणि आनंदामध्ये येणारा जो 31st आहे तो साजरा करण्यात येईल पुण्यामध्ये, अशी अपेक्षा आपण सगळेच जण करूया. त्याचबरोबर 5 वाजेपर्यंत परवानगी जी पार्ट्यांसाठी दिलेली आहे त्यामध्ये तितकं काही अनुचित नाही आहे, कारण बिझनेसच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं किंवा एन्जॉयमेंटचा पार्ट म्हणून जर पाहायला गेलं तर एखाद्या दिवशीसाठी ही पार्टीची परवानगी ठीक आहे असं सांगताना सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे यंदाचा 31st अगदी सेफली आणि छान आनंदात तुम्ही देखील साजरा करा. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.